रामकृष्ण हरी माऊली. तर आम्ही अशा प्रकारे चंद्रभागेचं बोटीने प्रवास करून इस्कॉन टेम्पलला गेलो होतो. सगळेजण आमचा ग्रुप इस्कॉन टेम्पल चंद्रभागा नदीच्या अपोजिटलाच आहे. खूप सुंदर टेम्पल आहे. तिथे जाऊन आम्ही खूप अशी मजा केली, खूप एन्जॉय केलं. कृष्ण भगवंताला भेटल्याचं फिलिंग झालं. असं हे कृष्ण भगवंताचं सुंदर असं रूप आहे आणि खूप असं मनमोहक मूर्ती आहे. तर तुम्ही पण कधी गेलात तर जा. आणि ते छान असं भजन चालू होतं, तर सगळ्यांनी मस्त मनमुराद आनंद घेतला भजनाचा. आम्ही पण खूप एन्जॉय केलं आणि खूप असं भगवंत खुश झाला असं फिलिंग झालं आम्हाला पण. आणि आम्ही तर खूप सगळा ग्रुपच खुश झाला होता. तर काही अशा प्रकारे हे असं इस्कॉन टेम्पल आहे. तर खूपच सुंदर आहे ॲक्च्युली. तर तुम्ही कधी गेलात तर नक्की जा माऊली. तर हे असं फुगड्यांचा कार्यक्रम केला आम्ही तिथे. सगळेजण फुगड्या खेळले, भजन केलं आणि सुंदर असा एक्सपिरियन्स, अविस्मरणीय एक्सपिरियन्स. आणि ही अशी पंढरपूरची वारी हा माझा तिसरा ब्लॉग आहे. तिसऱ्या भागामध्ये तुमच्याशी मी शेअर करते. तर गाईज नक्की हा एपिसोड बघा आणि बघितल्याबद्दल धन्यवाद. तर गाईज असं हे सुंदर असं इस्कॉन टेम्पल आहे. आणि नंतर आम्ही गोपाळपुऱ्यामध्ये गेलो. तर जनाबाईचं हे सगळं संसार आहे गोपाळपुऱ्यामध्ये. आणि खूप असं ताक घुसळायचं जुनी पद्धत होती. तर खूप त्यांनी तिथं हे करून ठेवलेलं आहे. खूप सुंदर आहे. तिथे जातं आहे. परत तिने ते जनाबाईंनी गोवऱ्या लावलेल्या उतरंडी आहेत माठांच्या. तर ते अशा प्रकारे सुंदर असा गोपाळपुऱ्याचा व्ह्यू बघून आम्ही असा छान ग्रुप फोटो काढला. आणि खूप सुंदर असं सगळ्या लेडीज आम्ही सगळेजण गेलो होतो. तर खूप असा सुंदर एक्सपिरियन्स आणि अविस्मरणीय आहे. तर असं हे विठ्ठल रुक्माईचं आम्ही दर्शन घेतलं आणि मग परतीचा प्रवास केला. तर आम्ही असं मस्तपैकी आमचं हॉटेल विठ्ठल मंदिराच्या बाजूलाच होतं. तर खूपच आनंद झाला आणि मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. असं हे सुंदर विठ्ठलाचं मनमोहक असं मंदिर होतं. आणि आम्हाला बाळूमामाची छान असं पालखीचं दर्शन झालं आणि आम्ही असा पंढरपूर असं छान एक्सप्लोर केलं. तर गाईज तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हरी माऊली.